स्थानिक गुन्हे शाखेने मालेगाव शहरामध्ये चोरीच्या 11 मोटरसायकल हस्तगत करत 2 आरोपींना ताब्यात घेतलाय. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार हे मालेगाव शहरातील उघड न झालेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एक संशयित विना नंबरची चोरीची मोटरसायकल घेऊन येणार असल्याची माहिती मिळताच मोसमपूल बस स्टॉप परिसरात सापळा रचून एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आलं. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने शहजाद अहमद शकील अहमद उर्फ शहजाद गुजी यांनी मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. ताब्यात घेतलेल्या विधी संघर्षित बालकाला अधिक विचारपूस केली असता त्याने साथीदार शहजाद गुजी यांनी मिळून मालेगाव शहर व ग्रामीण भागात विविध ठिकाणांहून 11 मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. या तपासात स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना ताब्यात घेत 7,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. सदर कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेल्या चोरीच्या मोटरसायकल मालेगाव छावणी पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले. मालेगाव शहर व ग्रामीण भागातील ज्या नागरिकांच्या मोटरसायकल चोरी गेल्या आहेत त्यांनी आपल्या दुचाकीची कागदपत्र घेऊन चोरी गेलेल्या दुचाकीची खात्री करून मालेगाव छावणी पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क करावा. तसेच नागरिकांनी यापुढे कोणतीही जुनी मोटरसायकल खरेदी करताना मोटरसायकलची मूळ कागदपत्रांची पडताळणी करूनच दुचाकी खरेदी करावी असं आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर कुणीही संशयित कमी किमतीच्या दरात विना नंबर प्लेट अथवा बनावट नंबर प्लेट बनवून मोटरसायकल विक्री करण्यास आला तर तात्काळ मालेगाव ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहनही करण्यात आले. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया सह राजेंद्र राठोड, नाशिक ग्रामीण.